प्रेम हा खेळ नाही. असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं. वय पाहून कोणीही प्रेमात पडत नाही. पण काही वेळा वयामुळे दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणे कठीण होते. अनु तिच्या मैत्रिणीसोबत पिकनिकला गेली होती. त्या पिकनिक स्पॉटवर इतरही बरेच लोक होते. काही त्यांच्या कुटुंबासह तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते. तिथे अनुची नजर एका मुलावर पडली. तोही त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला आला होता. अनुला तो मुलगा खूप आवडला होता. ती त्याच्याकडे बघत होती. तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. तो त्याच्या मित्रांसोबत थ्रो बॉल खेळत होता. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली. निघताना अनुने मित्रांकडून त्याच्याबद्दल थोडी चौकशी केली. तेव्हा अनुला कळलं की त्याचं नाव रवी आहे. अनुने घरी जाऊन सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला. अनुने त्याला फेसबुकवर शोधलं. तिने लगेच रवीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती त्याची रिक्वेस्ट स्वीकारण्याची वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनु सकाळी उठते तेव्हा ती सर्वात आधी तिच्या फेसबुक अकाउंटवर जाते. रवीने तिची विनंती स्वीकारली आहे की नाही ते पाहण्यासाठी. परंतु तिची विनंती अद्याप स्वीकारली गेली नाही म्हणून तिला खूप दुःख होते. मग ती उरलेल्या कामात व्यस्त झाली. दुपारी तिला दिसले की रवीने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे. ती लगेच रवीच्या प्रोफाईलवर गेली आणि त्याच्या आधीच्या सर्व पोस्ट, त्याचे फोटो बघितले. तिने रवीच्या वाढदिवसाची तारीख पाहिली. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला होता. अनुच्याही लक्षात आले की रवी तिच्यापेक्षा लहान आहे. पण अनुने रवीला मेसेज केला. मग ती रोज रवीशी बोलायची. ती रवीला त्याच्याबद्दल विचारायचे. रवी वैद्यकीय शिक्षण घेत होता. अनुचं ग्रॅज्युएशन झालं होतं. एके दिवशी अनु रवीला भेटायला त्याच्या कॉलेजमध्ये गेली. कॉलेजच्या बाहेर ती उभी होती. ती रवीची वाट पाहत होती. रवी त्याच्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर गेला होता. तिथे 3 मुली आणि 1 मुलगा होता. रवीला मुलींसोबत पाहून अनुला खूप वाईट वाटले. अनु त्याच्या जवळ गेली नाही, फक्त दुरून पाहत होती. अनुने घरी जाऊन रवीला मेसेज केला की आज मी तुला पाहिले. त्यावेळी रवी ऑनलाईन होता. त्याने विचारले. अनु म्हणाली, आज मी तुझ्या कॉलेजला आली होती. रवी म्हणाला, मग तू का नाही भेटलीस? अनु म्हणाली, तू तुझ्या मैत्रिणीसोबत जात आहेस आणि तुझ्यासोबत काही मुली होत्या. मी तुला काही विचारू का? अनु म्हणाली, तुझी मैत्रीण आहे का? त्यावेळी रवीला त्याचा मेसेज दिसला नाही. अनु वाट पाहत राहिली की आता रवीचा रिप्लाय येईल, पण उशीर झाला होता. रवीने रिप्लाय केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रवीचा रिप्लाय आला की त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही. हा मेसेज पाहून अनु खुश झाली. तुम्ही असं का विचारता असा सवालही रवीने केला नाही. अनु काहीच बोलली नाही. फक्त एवढेच जाणून घ्यायचं होतं. अनुच्या बोलण्यातून रवीला वाटलं कदाचित अनु त्याच्यावर प्रेम करत असेल. त्यालाही अनु आवडली. अनु त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. तरीही काही दिवसांनी त्याने अनुला प्रपोज केला. अनु खूप खुश होती. तिला विश्वासच बसत नव्हता की ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीने तिला प्रपोज केला आहे. ती स्वतःला जगातील सर्वात आनंदी मुलगी समजत होती. ती नाचत होती, उत्साह साजरा करत होती, जणू वेडीच झाली होती. त्याने रवीला हो म्हटलं. ते रोज बोलायचे. रवीच्या कॉलेज नंतर भेटायचे आणि एकत्र फिरायला जायचे. त्यांचे नाते जवळपास 1 वर्षापासून होते. रवी औषधाच्या 3ऱ्या वर्षात होता. अनु आता नोकरी करायची. नोकरीमुळे ती रवीला पूर्वीसारखी रोज भेटू शकत नव्हती. ती दिवसभर त्याच्या कामात व्यस्त असायची आणि रात्री फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलायचे. रविवारी दोघेही भेटायचे. जसजसा वेळ निघून गेला तसतसे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. रवीने आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. त्याने दिवसभर अनुला मेसेज केला नाही की ती कशी आहे, तिने जेवली की नाही. अनु नोकरीवरून आल्यावर रात्री रवीला फोन करायची, पण त्यावेळेही बोलणे काम आणि भांडणे जास्त व्हायची. अनुला हे अजिबात आवडले नाही. तिला रवीने समजून घ्यायचे होते की आता ती नोकरी करते आहे. तिला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. तिला स्वतःचा व्यवसाय देखील करायचा आहे. अनु रवीला सोडू शकत नव्हती कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. अनुला वाटले की आता ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घ्यावी आणि कधीतरी रवीला भेटायला जायचं. त्यामुळे त्यांच्यामधली भांडण नाही होऊ शकत आणि ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती अर्ध्या दिवसाची रजा घेऊन रवीला कॉलेजमध्ये भेटायला गेली. तिने पाहिले की रवी कॉलेजच्या बाहेर एका मुलीसोबत होता. त्याचवेळी अनुने रवीला कॉल केला. रवीने फोन पाहिला पण उचलला नाही. त्याला माहित होते की अनुचा कॉल येतोय. अनुने पुन्हा फोन केला पण ह्यावेळेसही रवीने कॉल उचलला नाही. मग अनुला राग आला. ती घरी निघून गेली. रवीने संध्याकाळी तिला कॉल केला. अनुने विचारले, तू आज कुठे होतास? मी तुला दुपारी कॉल केला होता. रवी म्हणाला, मी कॉलेजमध्ये आहे म्हणून त्याने फोन उचलला नाही.
हे ऐकून अनुला आणखी राग आला. रवी खोटं बोलतो याचा अर्थ रवी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. 2 दिवसांनी अनु पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये गेली. तिथे तिने ती मुलगी पाहिली जिला अनुने रवी सोबत पाहिले होते. तेव्हा ती पहिल्यांदा रवीला भेटायला कॉलेजला गेली होती. अनु रवीच्या मित्राशी बोलते. ती विचारते, तू रवीला ओळखतोस का? तो या कॉलेजमध्ये शिकतो. तो म्हणाला, हो मला माहित आहे, तो माझा मित्र आहे. मग अनुने त्याला विचारले की आता तो त्याच्या वर्गात आहे का? तर मुलगा म्हणाला, नाही, तो आज आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला गेला आहे. हे ऐकून अनुला हृदयविकाराचा झटका आला. त्याने स्वतःला हाताळलं आणि विचारलं, तिला गर्लफ्रेंड आहे का? हो, तो म्हणाला, हो, मागच्या वर्षी त्यांचा ब्रेकअप झाले होते, पण आता दोघे पुन्हा एकत्र आहेत. अनुने त्याला रवीच्या मैत्रिणीचे नावही विचारले. तो प्रीत म्हणाला. हे ऐकून अनुला अजून खूप राग आला. ती थेट आपल्या घरी गेली. ती खूप रडली. माझ्यासोबत असं का झालं? माझा दोष काय होता? तो दुसऱ्यावर प्रेम करत होता तर मला कशाला प्रपोज केला? मी फक्त त्याच्यासाठी एक खेळणी आहे का? संध्याकाळी अनुने रवीला फोन केला. तिने विचारले, सकाळपासून तू कुठे होतास? ना मेसेज ना फोन. रवी म्हणाला, मी फक्त कॉलेजला होतो, अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे. त्यावेळी अनु चिडली आणि रागाने म्हणाली, कोण आहे ही प्रीत? रवी काही सेकंद थांबला, मग म्हणाला, प्रीत कोण आहे? अनु म्हणाली, बरं, तू प्रीतला ओळखत नाहीस? तो म्हणाला, नाही. तेव्हा अनु म्हणाली, मी त्याच प्रीत बद्दल बोलत आहे जिच्यासोबत आज तू फिरायला गेला होतास. हे ऐकून रवीने कॉल कट केला. अनु तिला कॉल करत राहिली, पण त्याने कॉल उचलला नाही. अनुने त्याला मेसेज केला की रवी फोन उचल, मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. त्यानंतरही रवीने फोन उचलला नाही. अनुने त्याला मेसेज केला की मी उद्या कॉलेजला येते तुला भेटायला. यावर रवीने लगेच उत्तर दिले, तू मला कॉलेजमध्ये नको आहेस. कॉलेजच्या मागे बाग आहे, तिथे मला भेट. दुसऱ्या दिवशी अनु त्याला भेटायला गेली. तिने विचारले, तू असे का केलेस? माझा काय दोष आहे? तू स्वतःच मला प्रपोज केले होतेस. तुझी आधीच मैत्रीण होती, तू तिच्यावर प्रेम करतोस, मग प्रेमाचं नाटक कशाला? मग रवी म्हणाला, जेव्हा मी तुला प्रपोज केले होते तेव्हा प्रीत माझ्यासोबत नव्हती, पण आता तू तुझ्या कामात बिझी होतीस. प्रीत मला रोज कॉल करायची आणि आमच्यामधील चुकीची प्रसिद्धी दूर झाली आहे, जी आधी झाली होती आणि आमचे ब्रेकअप झाले होते. माझे तिच्यावर प्रेम आहे. तेव्हा अनु खूप रागाने म्हणाली, प्रेम एक हा खेळ आहे का? आज हिच्यासोबत उद्या त्याच्यासोबत, तू स्वतःला काय समजतोस? रवी म्हणाला, जे काही झाले त्याच्याबद्दल मला माफ कर, पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला प्रीत आवडते. अनु काही न बोलता तिथून निघून गेली.